नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग आता वाढताना दिसतंय. याबाबत ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजिद जावेद यांनी ओमायक्रॉनचं संक्रमण वाढल्याची माहिती दिलेली आहे. ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत या व्हेरियंटचे एकूण 336 रुग्ण आढळून आलेले आहेत. ब्रिटनमधले ओमायक्रॉनचे नवे 71 रुग्ण स्कॉटलंडमध्ये सापडले असून वेल्समध्ये सुद्धा 4 ओमायक्रॉन बाधित रुग्ण असल्याचं निष्पन्न झालंय. शुक्रवारी स्कॉटलंडमध्ये आणखी 16 रुग्ण आढळून आले आणि त्यानंतर देशातील एकूण 29 लोक या नवीन प्रकाराचे बळी ठरलेले. तर रशियामध्ये काल 1 रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळून आलेला होता. मात्र या व्यतिरिक्त रशियामध्ये नवा ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेला नाही. देशामध्ये ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या सर्वाधिक महाराष्ट्रात असल्याचं दिसतंय. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉन बाधित 10 रुग्ण आढळलेले आहेत. त्या खालोखाल राजस्थानमध्ये 9 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकमध्ये 2, गुजरातमध्ये 1 आणि राजस्थानमध्ये 9 रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. देशामध्ये एकूण 23 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आतापर्यंत आढळलेले आहेत. यामधले सर्वाधिक 10 ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत. आज एकाही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद नसल्या कारणामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यामध्ये सध्या 10 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आहेत. मात्र नव्यानं ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेला नाही. आज एकाही ओमायक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. त्यामुळे ही राज्यासाठी, राज्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी मोठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज लोकसभेमध्ये बोलताना शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधलाय. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. कृषी कायद्यांविरोधातल्या आंदोलनात जवळपास 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश आणि शेतकऱ्यांची माफी मागितलेली आहे. त्यांनी हे मान्य केलंय की त्यांच्याकडनं चूक झाली याची आठवण राहुल गांधींनी करून दिली आहे. जैसे पूरा देश जानता है, किसान आंदोलन में तकरीबन 700 किसान शहीद हुए. प्रधानमंत्री जी ने कहा, देश से और देश के किसानों से माफी मांगी और उन्होंने कहा, एक्सेप्ट किया कि उन्होंने गलती की है. राज्यसभेतल्या 12 खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या आवारात धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. यावेळेला महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली बसून गाणी म्हणण्यात आली. राज्यसभा के सभी सांसदों का यहाँ पर धरना पर बैठने की योजना है. क्या है प्लान आप लोग? कल संसद यहाँ ही चलेगी. अंदर तो चलने नहीं देते. अगर चलेगी तो हमारे 12 जो साथी है उनके साथ संसद चलेगी. वो बाहर बैठेगा और हम संसद में बैठेंगे. ये हमें शोभा नहीं देता. उनकी एक लड़ाई थी, वो हमारे लड़ाई में शामिल थे. तो कुछ अंदर कुछ बाहर नहीं. कल हम लोग पूरे खरगे साहब के लीडरशिप में यहाँ बैठेंगे और सब लोग यहाँ आएंगे. पूरा दिन बैठेंगे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीत राहुल गांधी यांच्यासह राज्यातल्या राजकीय परिस्थितीसोबतच देशातल्या राजकीय परिस्थितीवर सुद्धा चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. या बैठकीमध्ये यूपीए भक्कम करण्यावर चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. यूपीएमध्ये शिवसेना सहभागी होणार का या प्रश्नावर बोलताना
राहुल गांधींची झालेल्या चर्चेची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार असून ते याबाबत बोलतील असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. काय चर्चा झाली हे मी माननीय उद्धव ठाकरे यांना सांगेन. ते मी मीडियासमोर कशाला सांगू, कारण काही चर्चा ज्या असतात या चर्चा चार भिंतीत असतात आणि त्या फक्त वरिष्ठांशीच त्याच्यावर चर्चा करायची असते. त्याच्यामुळे मी आज रात्री उद्धवजी, आदित्यजी यांच्याशी बोललो आणि त्यांनी परवानगी दिली तर मग तुमच्याशी बोलेन. आम्ही जरी आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आम्ही सरकार चालवतो आणि मी सकाळीच सांगितलं की महाराष्ट्रातली महाविकास आघाडी ही एक प्रकारे मिनी UPAच आहे. भिन्न विचारांचे लोक, भिन्न राजकीय पक्ष एकत्र येतात आणि आघाडी बनवतात. पाकिस्तानमधनं पैसे ट्रान्सफर करत दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका आरोपीला रायपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 8 वर्षांपासून हा आरोपी टेरर फंडिंगचं काम करत होता. त्या फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. राजू खान असं कोलकात्यातनं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मात्र या प्रकरणातले 2 आरोपी अजूनही फरारच असल्याचं समजतंय. नीरज साहब के साथ में 4 अन्य आरोपियों की गिरफ्तारी की गई थी. इसमें इन्वेस्टिगेशन में एक और नाम आया था राजू खान नाम का, और उसकी गिरफ्तारी उस समय नहीं हुई थी और पुलिस लगातार इसकी पता तलाश की जा रही थी. राजू खान के अलावा बाकी जो 4 आरोपी थे उनको 10-10 साल का भी सश्रम कारावास की सजा भी दी गई है. तो राजू खान के पीछे में हमारी टीम लगातार लगी हुई थी. इसमें साइबर सेल की टीम, ATS और स्थानीय पुलिस की टीम अलग अलग स्रोतों के माध्यम से लगी हुई थी. इसमें कुछ जानकारी मिली कि उसका कुछ कहीं पे हमको एक स्रोत पता चला. उसके बाद साइबर सेल की टीम, ATS के सहयोग और जो इसके विवेचना अधिकारी के CSP उर्ला एक टीम के साथ वहाँ रवाना हुए और दुर्गापुर में इसको दबिश देकर, संभावित ठिकाने में दबिश देकर उसको गिरफ्तार करने में सफलता मिली है. भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये किंवा देशविरोधी आणि दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये गुंतलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्रीय तपास संस्था आणि अंमलबजावणी संचालनालय त्यांच्या कायद्यानुसार ओळखले जातात. मात्र गेल्या काही वर्षात किती गुन्हे दाखल झाले आणि आरोपींच्या किती मालमत्ता जप्त केल्या या मुद्द्यावर लोकसभेत प्रश्न विचारला गेला होता. या प्रश्नाला केंद्र सरकारनं मंगळवारी उत्तर दिलं. गेल्या 3 वर्षात एकूण 64 प्रकरणांची चौकशी करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयानं NIAच्या टीमला देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ही प्रकरणं देशविरोधी कारवाया करण्यात सहभागी असलेल्या दहशतवादी आणि संघटनांविरोधात होती. या प्रकरणांमध्ये जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, पंजाब, ईशान्येकडची राज्य, पश्चिम बंगाल, झारखंड आणि इतर राज्यांशी संबंधित प्रकरणं समोर आलेली आहेत, ज्यांचा तपास सुरू आहे. आग्र्यामध्ये 2 नेत्यांचे समर्थक कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर जोरदार दगडफेक झाली. यात अनेक वाहनांचं नुकसान झालं. या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनत करावी लागली. सायरन वाजवण्याच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आणि एका माजी ब्लॉक प्रमुखाच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला. माजी मंत्री अरिदमन सिंग एका रॅलीला संबोधित करत होते. यावेळेला सायरनच्या आवाजावरून वाद झाला. दोन्ही बाजूकडचे कार्यकर्ते दगडफेक करत होते. वाहनांचं नुकसान झालं. परिणामी परिसरातल्या दुकानदारांनी त्यांची दुकानं बंद केली. सायरनच्या आवाजावरनं हे 2 वेगवेगळ्या नेत्यांचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं दिसलं. या सगळ्या मुद्द्यावरून जोरदार दगडफेक झाली. वाहनांचं नुकसान झालं आणि ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागले. आग्र्यातला हा सगळा प्रकार आहे. आपण पाहतो आहोत कशा प्रकारे ही दगडफेक झाली. ते माजी मंत्री आणि ब्लॉक प्रमुखाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि तुफान दगडफेक देखील झाली. पुढची बातमी मणिपूरमधून आहे. मणिपूरमध्ये तब्बल 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. हे ड्रग्ज जप्त करण्यात आलेल्या महिलेचा पती हा चक्क एक चीनचा नागरिक असल्याचं समजतंय. तर या महिलेचं नागरिकत्व हे म्यानमारचं असल्याची माहिती मिळतेय.
म्यानमारपासून 8 किलोमीटर अंतरावर हे कुटुंब वास्तव्याला आहे. मणिपूर सीमेवर आसाम रायफल्सनं हे 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलंय. 54 किलो ब्राऊन शुगर आणि 154 किलोचं मेथामेफेटाईन हे ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे. पुढची महत्वाची बातमी बघूया. प्राजक्त तनपुरे यांची ईडी कडून चौकशी झाल्याचं समजतंय. 2012 मध्ये कारखान्याची खरेदी तनपुरे यांच्या कंपनीकडून करण्यात आलेली होती. या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा संशय आता व्यक्त केला गेलेला होता. या अनुषंगानं राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडी कडून चौकशी केली जात असल्याचं समजतंय. गेल्या 9 तासांपासून ही चौकशी सुरू आहे. 2012 मध्ये अहमदनगरमधल्या राम गणेश गडकरी साखर कारखाना तनपुरे यांच्या कंपनीनं 12 कोटी रुपयांना विकत घेतलेला होता. मात्र त्या साखर कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी रुपये होती. या कारखान्याला महाराष्ट्र बँकेचं कर्ज होतं. या व्यवहारामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे. अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, भावना गवळी, अर्जुन खोतकर यांच्यानंतर आता प्राजक्त तनपुरे अडचणीत आल्याचं दिसतंय. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून चौकशी गेल्या कित्येक तासांपासून सुरू असल्याचं समजतंय. सविस्तर प्रशांत, त्याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, जसं तू सांगितलं की महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांपाठोपाठ आता प्राजक्त तनपुरे यांची चौकशी सुरू झाली आहे. एकंदरीत ग्रहण लागलंय की काय महाविकास आघाडीच्या नेत्यांना. आणि याचमुळे म्हणजे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेने मुळात जर का हे प्रकरण जर का आपण बघितलं तर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेनं आपल्या राज्यामध्ये ज्या साखर कारखान्यांना कर्ज दिले होते आणि हे साखर कारखाने बरेच आर्थिक अडचणीत आले आणि ते आर्थिक अडचण झाल्यानंतर अवसायनात गेले आणि बँकेनं या साखर कारखान्यांची विक्री केली. अशा अनेक कारखान्यांमध्ये आता हा 3रा कारखाना आला. आधी जरंडेश्वर आला होता, आता नगरचा राम गणेश गडकरी साखर कारखाना. 26 कोटीचं कर्ज होतं त्याची. म्हणजे मूळ किंमत जी या साखर कारखान्याची निश्चित झाली होती ती होती 26 कोटी. मात्र ते कर्ज घेतलं गेलं, थकवलं गेलं, कारखाना अवसायनात गेला आणि यानंतर मात्र हा कारखाना अवघ्या 12 ते 13 कोटीला प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीनं हा विकत घेतला. यानंतर हा कारखाना सुरळीत चालायला लागला ती गोष्ट वेगळी. म्हणजे की कसे नेमके हे साखर कारखाने जे असतात हे ज्यावेळेस लोकांच्या ताब्यात असतात त्यावेळेस ते कर्जबाजारी होतात, व्यवस्थित चालत नाही आणि राजकारण्यांनी ते घेतलं की ते अगदी व्यवस्थित सुरळीत चालायला लागतात. तर मुळात 26 कोटी मूळ किंमत आणि 13 कोटीमध्ये हा साखर कारखान्याची झालेली विक्री, याच व्यवहारामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय ईडीला आहे. आणि हा संशय फक्त राम गणेश गडकरी या साखर कारखान्यापुरता मर्यादित नाही, तर या मालिकेत अनेक साखर कारखाने आहे. आता कुठे हा 3रा बाहेर आला आहे आणि प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीनं हा जो विकत घेतला आहे आणि याच्यामध्ये जो आर्थिक घोटाळा नेमका झाला आहे तो कसा झाला आहे, जो संशय आहे तो कितपत तथ्य आहे, याकरता म्हणून प्राजक्त तनपुरे यांना समन्स बजावण्यात आलं होतं. 12 वाजता ते कार्यालयात ईडीच्या हजर झालेले आहेत. सलग 9 तास झाले ही चौकशी अजूनही सुरू आहे. या चौकशीत नेमकं काय तथ्य समोर येतं हे अजून आता जरी स्पष्ट नसलं तरी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना ग्रहण लागलं एवढं निश्चित. बिलकुल बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. प्राजक्त तनपुरे यांची चौकशी अजूनही सुरू असल्याचं समजतंय. चौकशी अंती नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची बातमी आता आपण बघूया. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे कुटुंबाची सून होणार आहे. दिवंगत बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांच्याशी अंकिताचं लग्न होणार आहे. 28 डिसेंबर 2021ला मुंबईमध्ये हे लग्न होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना लग्नाचं निमंत्रण दिलंय. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाह सोहळा अतिशय साधेपणानं पार पडला. जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशाचा विवाह व्यावसायिक असलेल्या ॲलन पटेल याच्याशी रजिस्टर पद्धतीनं झाला. रजिस्टर पद्धतीनं लग्न करत त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवलाय. साध्या पद्धतीनं पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र मुलीच्या लग्नानंतर जितेंद्र आव्हाड भावूक झाले होते. मुलीचं लग्न झाल्यानं घरातलं घरपण गेल्यासारखं असेल अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 25 वर्ष आपल्या अंका खांद्यावर खेळलेली या आपल्या घरात प्रश्न आहेत.
ही भावना खूप वेदनादायी आहे. काय बोलावे त्या बापाने. कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही. कारण का आपल्या घरात असणारी बागडणारी कधीतरी अंगावर धावून येणारी ओरडणारी उद्यापासून ती नसणार. घरात तर कोण गेल्यासारखं. सवाई माधोपूरच्या सिक्स सेन्स या हॉटेलमध्ये कतरीना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह सोहळा होतोय. लग्नासाठी अनेक सेलिब्रिटी या हॉटेलमध्ये पोहोचतायत. कतरीनाचा भाऊ हा लग्नासाठी हॉटेलमध्ये पोहोचलाय. यावेळेला हॉटेलच्या मॅनेजमेंटकडून त्याचं स्वागत करण्यात आलं. लग्नाच्या निमित्तानं इथं मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. सवाई माधोपूरमध्ये लग्नासाठीचे पाहुणे आता दाखल होत आहेत. कतरीना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नासाठी डायरेक्टर कबीर खान आणि मिनी माथुर सिक्स सेन्स फोर्टमध्ये पोहोचले. कतरीना आणि विकीचं 9 डिसेंबरला लग्न होणार आहे. लग्नाच्या सोहळ्याला आजपासून आता सुरुवात झालेली आहे. सुरक्षेसाठी पोलीस आणि बाउन्सर्स तैनात करण्यात आलेले आहेत. सवाई माधोपुर जिले का चौथ का बरवाड़ा कस्बा इस समय जो वीआईपी मूवमेंट के लेकर के बहुत ही महत्वपूर्ण है और तस्वीरों के जरिए हम आपको दिखा रहे हैं कि वीआईपी मेहमानों का आना जाना लगातार जारी है। 9 दिसंबर को यहाँ शादी है और आज 7 दिसंबर से लेकर के 9 दिसंबर के बीच में यहाँ कई कार्यक्रम होने हैं। शादी की रस्में हैं वो पूरी होने वाली है। 9 दिसंबर को में बनेंगे और बरवाड़ा का ये सिक्स सेंस फोर्ट अभी वीआईपी मेहमानों का गढ़ बना हुआ है और अब कहें तो आज से कार्यक्रम शुरू हो रहे हैं। राजस्थान पुलिस के जवानों ने भी मोर्चा संभाल लिया है। यहाँ के प्रशासनिक अधिकारियों ने सुरक्षा दृष्टि को लेकर के पूरे इस महल को अपने उसमें सुरक्षा दृष्टि में ले लिया है। जैसा कि आप तस्वीरों के जरिए देख रहे हैं, निजी सुरक्षा गार्डों बाउंसर के अलावा राजस्थान पुलिस के जवान भी यहाँ पर मौके पर हैं। और हालांकि आधिकारिक पुष्टि किसी तरह की नहीं है कि कौन कौन प्रशासनिक अधिकारी इसकी पूरी सुरक्षा में, लेकिन आपको बता दें कि राजस्थान पुलिस के जवान जो है वो मौके पर है। होटल के बाहर किसी भी व्यक्ति को ठहरने नहीं दिया जा रहा है। मूवमेंट जो है वो बिल्कुल एकदम खाली रखा जा रहा है। जो भी गाड़ी आ रही है उसको एक कोड दिए गए हैं, उस कोड के जरिए ही एंट्री है और जितने भी मेहमान आएंगे उनको भी एक कोड के जरिए ही रखा जाएगा। उनको भी पता नहीं चलेगा कि कौन से रूम में ठहरे हुए हैं। सिक्योरिटी इतनी टाइट है कि यहाँ किसी तरह के अजनबी, किसी तरह के अनजान लोगों की ठहरने की अनुमति नहीं है। और कुल मिलाकर के ये चौथ का बरवाड़ा का जो ये सिक्स सेंस फोर्ट है ये अभी वीआईपी मेहमानों के लिए पूरे प्रदेश में या देश में वो है सुर्खियों में है। न्यूज़ 18 राजस्थान, दौलत पारिक, सवाई माधोपुर। विकी कतरीनाच्या खास राजस्थानमधल्या सवाई माधोपूर इथं डेस्टिनेशन वेडिंग होतंय. त्यामुळं या लग्न सोहळ्याला अत्यंत मोजक्या पाहुण्यांनाच निमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्यातच लग्न कार्यातल्या सुरक्षेची जबाबदारी ही शेराच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे. शेराची टायगर सिक्युरिटीज ही एजन्सी विकी कतरीनाच्या वेडिंग व्हेन्यूवर सुरक्षा पुरवणार आहे. विकी आणि कतरीनाच्या विवाहाला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला सिक्रेट कोड देण्यात आलेले असल्याचं समजतंय. त्यामुळे कोणता पाहुणा कोणत्या खोलीत थांबलेला आहे हे सहज समजू शकणार आहे. विवाह सोहळ्याच्या ठिकाणी मोबाईल फोन आणण्यास बंदी घालण्यात आल्याचंही समजतंय. संपूर्ण लग्नाचं चित्रीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय छायाचित्रकारांना पाचारण करण्यात आल्याचीही माहिती मिळतेय. कतरीना आणि विकी यांच्या या डेस्टिनेशन वेडिंगसाठी एकीकडे अनेक पाहुणे व्हीव्हीआयपी गेस्ट्स सवाई माधोपूरमध्ये दाखल होत आहेत. प्रत्येक पाहुण्याला सिक्रेट कोड दिला गेलेला आहे आणि आता आजपासून 3 दिवस हा विवाह सोहळा सवाई माधोपूरमध्ये रंगणार आहे. कडाक्याच्या थंडीमुळे उत्तर भारत आता गारठलेला आहे. हिमाचलमध्ये गेल्या 24 तासांपासून सतत बर्फवृष्टी सुरू असून शिमल्यामध्ये बर्फाची चादर पसरल्याचं दृश्य पाहायला मिळालं. या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी
नागरिकांची आता शिमल्यामध्ये गर्दी होऊ लागलेली आहे. उत्तराखंडमध्ये हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झाल्याचं दिसतंय. केदारनाथ धामसह इतर उंच डोंगरांवर जोरदार बर्फवृष्टी होतीये. या मोसमात पहिल्यांदाच केदारनाथमध्ये बर्फ पडलेला आहे. दूधगंगा, चोरबारी, वासुकी तालसह गरुडचट्टी आणि भैरव मंदिराच्या आजूबाजूलाही मोठी बर्फवृष्टी झालेली आहे. केदारनाथ धाममध्ये 1 फुटांहून जास्त बर्फ साचलाय. त्याचबरोबर मदमहेश्वर, तुंगनाथ आणि चंद्रशिला या ठिकाणी सुद्धा बर्फवृष्टी झालेली आहे. अनेक पर्यटन स्थळांवर बर्फवृष्टी झाल्यानं पर्यटक मात्र आनंदात आहेत. इंडोनेशियाच्या जावा बेटावरच्या सेमेरू ज्वालामुखीच्या उद्रेकानंतरचं दृश्य पाहून कुणाच्याही अंगाचा थरकाप उडेल. अचानक झालेल्या ज्वालामुखीच्या या उद्रेकामुळे डझनहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचं समजतंय. या व्हिडिओमध्ये या ज्वालामुखीमुळे झालेल्या विध्वंसाचं दृश्य स्पष्टपणे पाहता येऊ शकतंय. अहवालानुसार सेमेरू ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर हजारो लोकांना विस्थापित व्हावं लागलेलं आहे. ज्वालामुखीतून निघणाऱ्या राखेनं 4 किलोमीटरपर्यंतचा परिसर व्यापलेला आहे. आकाशामध्ये फक्त राख आणि धुराचे लोटच पाहायला मिळत आहेत. या ज्वालामुखीच्या लाव्हामुळे किमान 11 गावं उद्ध्वस्त झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह प्राईम टाइम मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करायला विसरू नका. घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनी हात वारंवार स्वच्छ करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.